मोठी बातमी विजयसिंह घाटगे हे अखेर अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। सरकारी कॅमेऱ्यासमोर घाटगे यांची भेट घ्यायला अजित पवार यांनी मान्यता दिली आहे। संपूर्ण भेटीच्या दरम्यान सरकारी कॅमेरा हा सुरू राहणार आहे। अजित पवार यांच्या भेटीसाठी विजयसिंह घाटगे हे सर्किट हाऊसच्या दिशेने आता रवाना होत आहेत। तर विजयसिंह घाटगे यांना खरं तर सकाळी 11 वाजल्यापासूनची वेळ देण्यात आलेली होती आणि त्यांच्यासोबत शिष्टमंडळ सुद्धा जाणार होतं, मात्र शिष्टमंडळाला विरोध करण्यात आलेला होता। साधारणपणे 30 जण आमच्या सोबत येतील असं विजयसिंह घाटगे यांची मागणी होती, मात्र याला विरोध दर्शवण्यात आला होता। आता 2 वाजून गेलेले होते तरी सुद्धा त्यांनी नाराजी वर्तवलेली होती ही भेट न झाल्यामुळे, आणि अखेर आता अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ते रवाना होणार असल्याचं कळतंय। मिकी घई आमचे प्रतिनिधी माहिती देतील आपल्याला या घटनेच्या संदर्भातली। मिकी, छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत विजय घाटगे आता काही वेळापूर्वी केम हॉस्पिटलमधून निघालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ते भेट घेण्यासाठी निघाले होते। सुरुवातीला त्यांनी ही भेट पुन्हा एकदा नाकारली होती का, तर अजित पवारांनी त्या ठिकाणी फक्त 5 जणांना शिष्टमंडळाला परवानगी दिली होती आणि कुठलाही मीडियाचा माध्यमांचा कॅमेरा त्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही। मात्र आता काही वेळापूर्वी पुन्हा एकदा अजित पवारांचा त्यांना फोन आलाय त्यांच्या पीएचा आणि त्यांनी परवानगी दिलेली आहे। 10 जणांचं शिष्टमंडळ आणि एका सरकारी कॅमेऱ्यात ही सगळी बैठक आपण कैद करू आणि हे माध्यमांना देखील दिली जाईल। त्यानंतर या अटीवर आता घाटगे हे तयार झालेले आहेत आणि जवळपास त्यांचे जे कार्यकर्ते आहेत एक चाफा घेऊन आता सर्किट हाऊसच्या दिशेने निघालेले आहेत। जे घाटगे आहेत ते स्वतः अजून देखील ॲम्ब्युलन्समध्ये आहेत, कारण त्यांच्यावर उपचार सुरू आहे। ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झालेली होती त्यानंतर ते अजून सुद्धा बरे झालेले नाहीत। सकाळपासून आतापर्यंत ते केम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि आता त्यांनी त्या ठिकाणाहून डिस्चार्ज घेतलेला आहे आणि एका ॲम्ब्युलन्समध्ये ते थेट आता सर्किट हाऊस ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्या ठिकाणी ते बैठकीसाठी पोहोचणार आहेत। जसं त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की ज्या पद्धतीने त्यांच्यावर एका शेतकऱ्याच्या मुलावर अन्याय झालाय, मारहाण त्याला करण्यात आलेली आहे आणि तेही राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याकडून, आणि फक्त त्यांची मागणी हीच होती की कृषी मंत्री ज्या पद्धतीने हाऊसमध्ये त्या ठिकाणी एक रम्मी गेम खेळत होते, अर्थात शेतकरी हे अडचणीत आहे राज्यातला, अनेक शेतकरी आत्महत्या करतायत, मात्र मंत्री कृषी मंत्री अशा पद्धतीने गेम खेळतात, अर्थात शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे अशा पद्धतीने त्यांची नाराजगी होती। आणि त्यानंतर आता कृषी मंत्र्यांना त्या ठिकाणाहून पदावरून काढण्यात यावं, राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांची आहे आणि त्यासाठी ही सगळी चर्चा करण्यासाठी थेट या ॲम्ब्युलन्स मधून आपण बघतोय अगदी काही अंतरावर या ठिकाणा सर्किट हाऊस आहे जिथं ही बैठक पार पडणार आहे। 10 जणांचं शिष्टमंडळ छावा संघटनाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि आपण बघतोय या ॲम्ब्युलन्समध्ये स्वतः घाटगे आहेत जे आता सर्किट हाऊसच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहेत। आपण बघतोय आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात। घाटगे आपण बघतोय ते स्वतः आहेत। दादा, तुम्ही अजित दादांच्या भेटीसाठी निघाला दादा, माझं काय चुकलंय? बर, आमच्या लोकांना तुम्ही मारहाण, तुमच्या लोकांनी मारहाण केली, आमचं काय चुकलं हे लोकांनी सांगा. मारहाण केली, आमचं काय चुकलं हे सांगा, हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललोय। आतापर्यंत नाही म्हणत होते, काय अटीवर तुम्ही तयार झालात दादांना भेटण्यासाठी? ऑन कॅमेरा भेटायचं होतं, त्यांनी आम्हाला सांगितलंय की कॅमेरा तुम्हाला व्हिडिओ फुटेज आणि फोटो त्या ठिकाणचे देऊ, आम्ही विश्वास ठेवून आता चाललोय। काय काय मागणी करणार आहात दादांकडे, काय तक्रारी आहेत तुमच्या? राज्याच्या कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, सूरज चव्हाणवरती गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण किरकोळ गुन्हे दाखल करून त्यांना पाठ सोडलंय, आम्हाला एवढी मारहाण केली, जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमचा, आणि सुनील तटकरे तिथं उपस्थित असताना कट करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सुद्धा प्रकरणाची दादांनी चौकशी केली पाहिजे आणि कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। अर्थात तुम्ही ॲम्ब्युलन्स मधून सर्किट हाऊस मध्ये चाललात, तुमची अजून देखील ज्या पद्धतीने तुम्ही दिसताय तब्येत अजून सुद्धा बरी नाहीये, म्हणजे सातत्याने दादा तुमच्याशी फोनवर बोललेत का, काय कारवाई पुढची काय असणार आहे? नाही, काय तिथे गेल्याच्यानंतर दादाकडून उत्तराची आम्हाला अपेक्षा आहे, न्यायाची अपेक्षा आहे, दादाकडून समाधानकारक उत्तर भेटावं ही अपेक्षा आहे। आता तुम्हाला वाटतंय दादा करतील, कारण एवढे दिवस झालेले आहेत, कुठलाही राजीनामा अजून देखील घेतलेला नाही त्यांनी? माझं काम होतं मी दादांना विचारायचं, मी दादांना विचारायला निघालोय। दादा आता न्याय देतील का नाही हे मला माहित नाही, परंतु दादांनी न्याय नाही दिला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचा उद्रेक दादा तुम्हाला बघायला मिळणार।
अर्थात तुम्ही अजून देखील म्हणजे निघालेला आहात, बरेच कार्यकर्ते आहेत, फक्त मोजके लोकांना आतमध्ये सोडला जाणार आहे, 10 जणांचं शिष्टमंडळ. आम्ही काय शासकीय प्रोटोकॉल असेल त्यामुळे आम्ही त्या गोष्टीवर मान्य केलंय. माझ्याही लोकांना सांगितलं मी थोडं थांबा, जी काय आहे ती चर्चा मी बाहेर आल्याच्या नंतर मीडियाला बोलणारच आहे, महाराष्ट्राला समजणार आहे. त्याच्यामुळं मी चर्चा करणार. दादाच्या मनात काय, दादाचा एक प्रदेशाध्यक्ष मला मारतो, दुसरा प्रदेशाध्यक्ष कट रचतो. आता मला पक्षप्रमुखाची भूमिका काय आहे ती बघायला मी या ठिकाणी आलोय. काय वाटतं, कारवाई काय होईल, दादांकडून अपेक्षित होईल का, नाही झाली तर पुढे तुमची दिशा काय असणार आहे? शेतकऱ्यांच्या पोरांचा उद्रेक झालेला तुम्हाला दिसेल. शेतकऱ्यांच्या पोरांचा उद्रेक दिसेल तुम्हाला जर कारवाई नाही झाली तर. तुमच्या आंदोलनाची काही पुढची दिशा तुम्ही ठरवली आहे? मी आता दादासोबत चर्चा केल्यानंतर ठरवतोय. दादासोबत काय चर्चा होईल त्याच्यावर पुढे मी आंदोलनाची दिशा. किती जण तुम्ही चालल्यात, कारण बरेच कार्यकर्ते आहेत हॉस्पिटलमध्ये, खाली एवढी गर्दी झालेली होती कार्यकर्त्यांची. माझ्यासोबत 10-12 लोकांचं मी शिष्टमंडळ घेतलेलं आहे. माझे प्रमुख जिल्हा प्रमुख आहेत, माझ्यासोबत नांदेडचे जिल्हा प्रमुख आहेत, जालन्याचे आहेत, लातूरचे आहेत, नगरचे आहेत, हे लोक आहेत माझ्यासोबत. आतापर्यंत जर आपण बघितलं तर त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. मुख्यमंत्री म्हणजे आता अजून देखील अजितदादा काही बघताना दिसत नाहीये. आणि सूरज चव्हाणांवर देखील गुन्हा दाखल झालेला, म्हणजे गुन्हा दाखल झाला लगेच त्यांना सोडण्यात आलं. मला त्याच्यासाठी तर अजित पवारांना भेटायचं. त्यांची भूमिका काय आहे पक्षप्रमुख म्हणून. तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचं तुम्ही आम्ही संस्कारी माणसं म्हणून सांगता ना, वारसा सांगता ना तुम्ही त्या वारशाप्रमाणे चालताय का ना ते मला एकदा बघायचं. जर आपण बघितलं तर हे घाडगे अशा पद्धतीने निघाले. जे बोलन ती मी आता दादासोबत चर्चा झाल्यावर बाहेर येऊन बोलन. अर्थात जर आपण बघितलं तर अँब्युलन्स मधून सगळे निघालेले आहेत. अक्षरशः अँब्युलन्स मध्ये त्यांची प्रकृती ही जशी बघितली तर उपचार घेत होते आणि त्यानंतर हे आता सगळेजण बाहेर निघालेले आहेत. आणि आपण बघतोय 10 जणांचा शिष्टमंडळ आणि अशा पद्धतीने त्यांना भेटण्यासाठी ठिकाणी झालेले वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बरेच कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, मात्र ठराविक लोकांनाच आतमध्ये या ठिकाणी घेतलं जाणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हे सगळे कार्यकर्ते, तुम्ही सगळेजण सोबत निघालात त्यांच्या? हो, आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत निघालेलो आहे. काय अपेक्षा दादांकडून, म्हणजे दादा कारवाई करतील अशी? दादा कारवाई करतीलच नक्कीच अशी अपेक्षा आहे. हे सगळे कार्यकर्ते आपण बघतोय, हे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या शहरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत सर्किट हाऊसच्या दिशेने निघालेले आहेत. पोलिसांचे पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी आपण बघतोय. या अँब्युलन्समध्ये अर्थात केम हॉस्पिटलमधून ते निघालेले आहेत. अगदी काही अंतरावर या ठिकाणी सर्किट हाऊस आहे, ज्या ठिकाणी अजित पवार उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत फक्त 10 जणांचं शिष्टमंडळ आतमध्ये जाईल, कारण सर्किट हाऊसच्या बाहेर देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मी पुढचा रस्ता दाखवतो, तिथं देखील पूर्ण बॅरिगेडिंग करून हा रस्ता या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठूनही जे छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते सर्किट हाऊसच्या जवळ जाऊ शकणार नाहीत, असा प्रयत्न पोलिसांचा आहे, कारण त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. आता आपण बघितलं तर बरीच गाड्यांची रांग या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे. फक्त अँब्युलन्स आता पुढे जाणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय ज्या गाडीमध्ये स्वतः विजय घाडगे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत काही त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. अशा पद्धतीने ही अँब्युलन्स आता पुढे सर्किट हाऊसच्या दिशेने निघालेली आहे, ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि अपेक्षा एवढीच आहे यांना की कारवाई व्हावी, सूरज चव्हाणावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील या संपूर्ण कटामध्ये सहभागी आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्यावर ठीक आहे मिकी, अगदी काही क्षणांमध्ये ते आता अजित पवार यांच्या सोबत म्हणजे त्यांच्याकडे पोहोचतील आणि त्यानंतर बातचीत होईल. लक्ष असेल नेमकी काय या दोघांमध्ये चर्चा होते.